डेफिनेटली कंपनी प्रोफाईल पाहत असताना ते सर्व पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या कंपनीचे जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत आदरणीय डॉक्टर मोहम्मद वाजिद साहेब, ते दिवस दूर नाहीत मित्रांनो की जसं थॉमस अल्वा एडिसन, गॅलिलिओ या लेवलचे ते सायंटिस्ट आहेत. ठीक आहे, त्यांना आपण नाही पाहू शकलो. ईश्वराची असीम कृपा आहे आपल्याला की आपण त्या व्यक्तीच्या हातात हात देण्याच्या म्हणजे लायकीचे म्हणू शकू एक सिस्टम त्यांनी दिली आहे आपल्याला. आज आपण त्यांना प्रत्यक्षात भेटू शकतो. त्यांनी जे काही संशोधन केले, डॉक्टर साहेब आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगतील की काय दिलंय त्यांनी आपल्याला नाही, अख्ख्या मानव जातीवर अनंत उपकार येणाऱ्या पिरियडमध्ये त्यांच्या मालकीवर राहणार. अशी आपली हे केली. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण याबद्दल बोलूयात. तशी प्रोफाईल नंबर 1 आहे प्रॉडक्ट. तुमच्या माहितीसाठी जसं मिसाळ साहेब बोलत होते, मिसाळ साहेब बोलतात त्यांना असं सुधरत नाही प्रॉडक्टबद्दल बोलताना, किती सांगून काय हे निश्चित आहे मित्रांनो की प्रोफाईल जेवढी स्ट्रॉंग आहे त्याच्या 10 पट प्रॉडक्ट स्ट्रॉंग आहे. आणि प्लॅन आपण सर्वांनी पाहिलाच असावा. आणि बहुतेक म्हणूनच तुम्ही साईटच्या माध्यमातून प्लॅन बनवला आहे की प्लॅन याला जगात कुठल्याही प्रकारचं तोड नाही. बरोबर, 100% राईट आहे. कोणताही प्लॅन माझ्याकडे घेऊन या, मी तुम्हाला सांगेन मित्रांनो की कितीतरी पटीत पॉवरफुल आपला प्लॅन आहे. आता राहतो चौथा पोल. हे 3 P झाले. यशस्वी होण्यासाठी चौथं P फार महत्वाचं आहे. 3 पायात तुम्ही तुमचे नाही राहू शकत, नाही टिकू शकत. आणि ते P म्हणजे तुम्ही स्वतः पर्सन. कोणता? डिस्ट्रीब्युटर आयडी द्यायचा आहे. आपण सुद्धा तेवढ्याच महत्वाचे मित्रांनो. या ठिकाणी जास्त न बोलता एक गोष्ट मात्र जरूर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. आपण अनेक नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांमध्ये काम केलं. कंपनी सर्वांसाठी सारखे असते. येस, कंपनीचे प्रॉडक्ट सर्वांसाठी सारखे असतात. बरोबर, त्याच्या किमती सर्वांसाठी सारख्या असतात. नागपूरवाल्यासाठी वेगळे, नांदेडवाल्यासाठी वेगळे, बॉम्बेसाठी तिसरं नाही. प्लॅन सगळ्यासाठी सारखा आहे. मग यशस्वी सगळेच लोक का नाही? एक कारण आहे. एक गोष्ट प्रत्येकासाठी वेगळी आहे आणि ती तुमची अपलाईन. आपण फार जास्त भाग्यशाली आहोत की आपली अपलाईन डॉक्टर जयेश पटेल एक अशी अपलाईन आहे की ज्यांनी सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत या कंपनीत. डॉक्टर जयेश पटेलांसाठी टाळी नका वाजवू. आणि जर वाजवायची असेल तर